सर्वांना माहीत आहे की आज जयंतराव पाटील साहेबांचं महाराष्ट्रामध्ये किती प्रचंड मोठं वलय आहे। अतिशय सुसंस्कृत नेता, अतिशय संयमी नेता म्हणून त्यांचं महाराष्ट्र त्यांना ओळखतो। परंतु एखाद्या भाजपाच्या तुटपुंजी आमदाराने त्यांच्या बाबतीत असं घाणेरडं वक्तव्य करावं, तसे ते वारंवार जयंत पाटील साहेबांच्या मागे ते लागलेत, हे सगळं कट कारस्थान आहे। हे कट कारस्थान नियोजित आहे। एखाद्या नेत्याला बदनाम करायचं काम भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या अशा माणसांच्या माध्यमातून करायचं आणि राज्यभराची बदनामी करायची, अशा षडयंत्रामध्ये आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्याविषयी काल पडळकर या आमदारांनी अपशब्द वापरले। अत्यंत खालच्या थराला, ज्या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारण चालतं अशा महाराष्ट्रामध्ये असे शब्द अशोभनीय आहेत। आम्ही आज आपल्याला या निवेदनामार्फत अशी विनंती करतो की आपण शासन स्तरावर हा विषय पाठवावा की तीव्र स्वरूपाची कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि उद्या जर उद्रेक झाला याचे गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील, कारण आम्ही आमच्या नेत्यांविषयी इतकी खालच्या थराचे अपशब्द खपून घेणार नाही। पडळकरांनी माफी मागावी, त्याच्यावर या अपशब्द वापरल्या प्रकरणी कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे नाव पुढे करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो। जर येत्या 8 दिवसात असं काही घडलं नाही तर पडळकरच्या बाबतीत या तालुक्यामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडू, त्याला प्रशासन जबाबदार राहील। धन्यवाद। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा जयंतराव पाटील साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पडळकरच्या पहिल्याला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या पडळकरांचं करायचं काय? या बंगाल पडळकरांचं करायचं काय? या मंगळसूत्राचं करायचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जयंत पाटील साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।